नमस्कार, मी वंदनाच प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 टेबलस्पून टोमॅटो केचप, 2 चीज क्यूब, तुम्ही मोझरेला चीज यूज केलं तरीही चालेल, 1 टीस्पून ओरेगॅनो मिक्स हर्ब्स, 1 मोठा कांदा बारीक कट केलेला, 1 मोठी काकडी बारीक कट केलेली, 1 छोटा टोमॅटो बारीक कट केलेला, नंतर 2 टेबलस्पून तूप, तुम्ही याऐवजी बटर वापरलं तरीही चालेल। आपलं सँडविच हेल्दी होण्यासाठी आपण तूप वापरत आहोत। नंतर 1 चिमूटभर मीठ, 1 टीस्पून चाट मसाला। आपण मीठ कमी का घेतलंय कारण चाट मसाल्यामध्ये भरपूर मीठ असतं म्हणून मीठ थोडं कमी घेतलेलं आहे। 2 टीस्पून रेड चटणी। सँडविच किंवा चॅट बनवण्यासाठीच्या 2 टाईपच्या चटण्या शेअर केलेल्या आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही ती लिंक ओपन करून ही चटणीची रेसिपी बघू शकता। ही चटणी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही चिली फ्लेक्सचा यूज केला तरीही चालेल। नंतर 4 ब्रेड स्लाइसेस। चला तर आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये कांदा, काकडी, टोमॅटो तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल, पण यामध्ये आपण सॉस यूज करणार आहोत म्हणून मी कमी टोमॅटोचा यूज केला आहे। ओरेगॅनो मिक्स हर्ब्स, चाट मसाला आणि आपली रेड चटणी, याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स वापरले तरी चालतील, आणि सर्वात शेवटी मीठ। आता हे सर्व छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाले भाज्यांना लागतील। अशा पद्धतीने ब्रेडमध्ये टाकण्याचं जे फिलिंग आहे ते आपलं रेडी आहे। आता यानंतर आपल्याला ब्रेडचे जे स्लाइस आहे ते भाजून घ्यायचे आहे। आता सर्वप्रथम ब्रेडला दोन्ही साईडनी थोडं तूप लावून व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवर एकदम थोडे भाजून घ्यायचे आहे। हलके एकदम थोडे गरम करायचे अगदीच। त्यानंतर दुसरा ब्रेड। अशा पद्धतीने 4ही ब्रेड आपण छान एकदम थोडं तूप लावून दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत। एकदम थोड्या प्रमाणात भाजणार आहोत, जास्त भाजायचे नाही आहे। आता आपण ब्रेड फिल करायला घेऊ। सर्वप्रथम ब्रेडला टोमॅटो केचप लावायचं आहे, दुसऱ्या ब्रेडला आपण लावून घेतलं तरी चालेल आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही ब्रेडला आपण केचप लावून घेतलेला आहे। आता यामध्ये आपली जी फिलिंग बनवलेली आहे भाज्यांची, तर ती एकदा हलवून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे भाज्यांनी जे पाणी सोडलेलं असतं आणि मीठ खाली गेलेलं असतं ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स होईल। पण टाकताना खालून नाही टाकायचं आहे, वरतून चमचा घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे, म्हणजे खालचा जो पाण्याचा भाग आहे तो ब्रेडला चिकटणार नाही, अजून आपलं सँडविच मऊ होणार नाही। हे आपण भाज्या कट करून मिक्स करून सर्व मिक्सचर मिक्स करून घेतल्यामुळे खूप आपला वेळ वाचतो आणि अगदी 10 मिनिटात हे सँडविच बनवून तयार होतं, जास्तीत जास्त 10 मिनिटं लागतात। आता यावर चीज टाकायचं आहे। चीज तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता तुम्ही। आणि आता परत एकदा थोडंसं तव्यावर एकदम किंचितसं तूप टाकून हे सँडविच अशा प्रकारे बंद करून आपण यावर ठेवून घेणार आहोत। हे छान असं प्रेस करायचं इथे। तूप लावल्यामुळे खूप क्रिस्पी होता सँडविच आणि हेल्दी पण होता। आधी तूप लावल्यामुळे नंतर जास्त तूप लावण्याची गरज नाही पडत। बघू शकता तुम्ही अगदी 2 मिनिटात भाजून झालेले आहे, 2 मिनिट पण नाही, अर्धा मिनिटात भाजून झालेले आहे। अशा पद्धतीने हे सँडविच छान असं दाबत करायचं आहे, म्हणजे साईडने एकदम क्रिस्पी होतं, मधूनही छान होते। बघू शकता तुम्ही फिलिंग ब्रेडमध्ये गेली डायरेक्ट। अशा पद्धतीने आपण आता दुसरं सँडविच पण बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले सँडविच रेडी आहे, तुम्ही बघू शकता किती वरतून क्रिस्पी झालेले आपले। आता आपण हे छानपैकी कट करू, पिझ्झा कटर किंवा तुम्ही सुरीच्या साहाय्याने कट करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान आपले सँडविच व्यवस्थित ग्रिल झाले आणि असं धरल्यानंतर खाली पण होत नाही, म्हणजे एकदम प्रॉपर स्टिक झालेले एकमेकांना। हे सँडविच फक्त 10 मिनिटात तयार होतं, जास्तीत जास्त सगळं पूर्ण तयारी धरून। अशा पद्धतीने आपले फक्त 10 मिनिटात व्हेज सँडविच तयार झालेले आहे। तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी व्हिडिओ।